अथ श्री साई सच्चरित्र अध्याय 13। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। मागील अध्यायात चर्चा केल्याप्रमाणे या अध्यायात भीमाजी पाटलांचा बाबांनी क्षयरोग कसा बरा केला, केवळ दर्शनानेच भीमाजी पाटील कसे बरे झाले याविषयीचं रसाळ वर्णन आहे. सुरुवातीला हेमाडपंत तत्वज्ञान सांगतात. ते म्हणतात की बाबांचे बोल हे नेहमी अर्थपूर्ण व गहन असत. ते कधीही फोल होत नसत. बाबा म्हणत की जे काही देवाने आपल्याला दिलेलं आहे त्यातच तृप्त राहावं. कधीही जास्त का मिळालं नाही याचा विचार करू नये. तुलना करून फक्त स्वतःला दुःखच होणार. अर्थात हे जमणं सोपं नाही. त्यासाठी सुद्धा देवाची कृपा लागते. मी फकीर असून सुद्धा माझी सुद्धा तारांबळ उडते आणि याला कारण म्हणजे ईश्वराची माया. तिच्यापुढे ब्रह्मदेव सुद्धा विचलित होतो. मग माझ्यासारख्या दुबळ्या फकीराचा काय पाड. या मायेला दूर ठेवण्याचा एकच उपाय तो म्हणजे सतत हरीचे नामस्मरण. तेव्हाच माणूस चिंतामुक्तपणे जगू शकतो. जेव्हा एखादा माणूस माझ्या भजनी लागतो तेव्हाच त्याला माझ्यातल्या देवाच्या खुणा दिसू लागतात. असा भक्तच माझी मनापासून भक्ती करतो आणि मग अशा भक्तासाठी मलाही 7 समुद्र पालथे घालावे लागले तरी मी ते करतो. मी त्यांचे कल्याण करतो. यावर विश्वास ठेवाल तर तुमचे भले होईल. आता मागच्या अध्यायात लिहिल्याप्रमाणे भीमाजी पाटलाची कथा सुरू करू. माणसाचं कर्मतंत्र सतत त्याच्या मागे लागलेलं असते. बरं, कर्म ही याच जन्माची असतील असं नाही. ती मागच्या जन्माची सुद्धा असतात. मागच्या जन्माची असली तरी ती सुद्धा कुठल्या तरी जन्माला आपल्या मागे शोधत येतातच आणि आपल्याला गाठतात. ती भोगायलाच लागतात. माणसाला हे ठाऊक असतं. त्याला सत्कर्म करण्याची इच्छा असते. तरीसुद्धा नकळत तो कुकर्मांच्याकडे ओढला जातो. नाही नाही म्हणत त्याच्या हातून कुकर्म होतात. त्याला पापं लागतात. आणि जे भक्त जे भक्त नेहमी हरिभजन करतात अशांच्याच मागं कुकर्म नाही लागत. साईचरित्र वाचावं याचं कारण हेच आहे. कारण ते गंगेप्रमाणे पवित्र आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या भीमाजी पाटलांचं असंच झालं. ते सुखसंपन्न व आनंदी गृहस्थ होते. आल्या गेल्याला अन्नदान करून सेवा करत. साईभक्त नानासाहेब चांदोरकरांचे ते मित्र होते. पण त्यांचे कोणते तरी मागच्या जन्माचे कर्म त्यांच्या मागे लागलेले असावे. 1909 पासून त्यांना ताप व खोकला झाला आणि तो बरा होईना. खोकताना रक्त पडू लागले आणि हा क्षयाचा खोकला असल्याची जाणीव झाली. हकीम वैद्यांचे उपचार झाले पण व्याधी काही हटेना. पाटील अशक्त, हतबल व निराश झाले. व्याधी वाढत चालली आणि त्यांच्या जीवाची आशा सुटत चालली. पुढचे मरण दिसू लागले. थकावट वाढत चालली आणि पाटील पूर्णपणे निराश झाले. देवदेवस्की नवस सर्व करून झाले पण काही बरे वाटेना. विचार करून पाटलांची मती गुंग झाली. काय चुकले हे त्यांना कळे नाही. आपण एवढी सत्कर्म केली पण कुठलं पाप मागे लागले हे समजण्याच्या पलीकडचेच होते. देवाची लीला अगाध आहे. आपल्या मागं का दुःख लागावीत याची पाटील जशी वंचना करू लागले तशी देवाच्या कृपेनं पाटलांना नानासाहेब चांदोरकरांना पत्र लिहिण्याची बुद्धी झाली आणि तिथूनच त्यांचे दैव पालटले. पाटलांनी पूर्ण आजाराची कहाणी लिहून नानासाहेबांना पत्राने कळवली आणि त्याच्यावर उपाय सुचवण्याची इच्छा व्यक्त केली. नानासाहेबांनी पत्र वाचले. भीमाजी पाटलांसारख्या एका चांगल्या माणसाचे दुर्दैव बघून तेही खिन्न झाले आणि त्यांना उलटपत्री शिर्डीला बोलवले आणि साईबाबांचे ताबडतोब दर्शन घ्यायला सांगितले. साईंच्या दर्शनाने सर्व दुःखांचे निवारण होईल याची खात्री दिली. क्षयरोगच काय, महारोगसुद्धा तात्काळ नाहीसा होतो असे लिहिले आणि ताबडतोब शिर्डीला येण्याची आज्ञा केली.
अर्थातच पाटलांना मोठा दिलासा वाटला आणि ताबडतोब सर्व सामान बांधून भीमाजी पाटील शिर्डीला पोचले. भीमाजी पाटलांच्या अंगात ताकद नव्हती म्हणून त्यांना धरून मशिदीत साईबाबांच्या समोर तिघाचौघांनी घेऊन आणले. त्यांना पाहता साईनाथ महाराजांनी म्हटले, श्यामा, हे किती चोर माझ्या पायावर आणून घालशील? असं वाटतं की बाबांनी त्यांना चोर हे त्यांच्या मागच्या जन्मांच्या कृत्यावरून म्हटले असावे, कारण बाबांचे बोल म्हणजे ईश्वराचा शब्द, तो खोटा असणं शक्य नाही. भीमाजी साईनाथ शरण गेले आणि त्यांना कृपा करण्याची प्रार्थना केली आणि जीवनदान देण्याची विनवणी केली. बाबांना दया आली. त्यांनी पाटलांना सर्व काही चांगले होईल असं आश्वासन दिले आणि सांगितले की या मशिदीच्या पायी जो लागला त्याचं कल्याण होणारच, त्याच्या पापांचा अंत तिथंच होतो. त्यानंतर ताबडतोब भीमाजी पाटलांना थोडीफार तब्येतीची सुधारणा झाल्यासारखे वाटू लागले. साईबाबांनी त्यांना तेथे भीमाबाई नावाच्या महिला होत्या त्यांच्याकडे राहण्याची आज्ञा केली आणि दुखण्याचा अंत लवकर होईल असा आशीर्वाद दिला. त्या क्षणापासूनच पाटलांच्या रक्ताच्या गुळण्या कमी झाल्या, रोगाची लक्षणं मावळत चालली आणि त्यांना हुशारी वाटू लागली. बाबांच्या केवळ दर्शनानंच आपण व्याधियुक्त होणार असा आत्मविश्वास त्यांचा जागृत झाला. मशिदीच्या पायी लागलेला बरा होणार असे बाबांनी म्हटलेच आहे. बाबांचा शब्द पाळणे हेच खरं तर औषध आहे. भीमाजी पाटलांना बाबांनी ज्या घरी राहायला सांगितलं तिथली जमीन खरं तर ओली होती, पण भीमाजी पाटलांना माहीत होतं की बाबांचा शब्द म्हणजेच औषध. ते कसं याविषयी एक वेगळी कथा हेमाडपंत लिहितात. बाळाशिंपी नावाचा एक भक्त होता आणि त्याला हिवताप झाला. त्याने सर्व डॉक्टर केले पण तो काही बरा होईना. मग त्याने महाराजांना बरं करण्याची प्रार्थना केली. महाराजांनी त्यांना एक वेगळाच उपाय सांगितला. लक्ष्मी मातेच्या देवळाजवळ काळ्या कुत्र्याला दहीभात खायला घाल, मग बरा होशील असे म्हणाले. हा उपाय आचाट असल्यामुळे बाळाशिंपीच्या मनात शंका येऊ लागल्या. दहीभात घरी तयार असेल का, काळा कुत्रा मिळेल का, तो देवळाजवळ येईल का वगैरे शंकांनी त्याचं मन युक्त झालं. शेवटी त्याने बाबांची आज्ञा म्हणून तो घरी गेला तर तिथं त्याला दहीभात मिळाला. तो कालवून तो घेऊन आला आणि लक्ष्मी मातेच्या देवळाजवळ गेला आणि आश्चर्य म्हणजे तिथे काळा कुत्रा जणू त्याची वाटच बघत होता. मग बाळाच्या शंका मिटल्या. त्या कुत्र्यानं दहीभात खाल्ला आणि बाळा बरा झाला. यावरून लक्षात येईल की बाबांचे आज्ञा म्हणजे पुढच्या सर्व घटनांची त्यांनी नियोजन करून केलेलीच आज्ञा असते. असेच अनुभव इतरांनाही आलेले आहेत. श्रीमंत बुटींना शिर्डीत असताना जुलाब उलट्या होऊ लागले आणि फारच अशक्तपणा आला. बाबांच्या कानी वारता जाताच त्यांनी बुटींना समोर बोलावून घेतले आणि म्हणाले, खबरदार, आतापासून जुलाब वांती बंद झाली पाहिजे. त्या दिवसापासून त्यांचे आजार बरे झाले. तसेच एकदा त्यांना वाख्याचा आजार झाला आणि उलट्या होऊ लागल्या. डॉक्टर पिल्लेंनी त्यांची औषधं त्यांना दिली पण काही उपयोग होईना. शेवटी डॉक्टर पिल्ले बाबांच्याकडे आले आणि त्यांना विचारू लागले की बुटीसाहेबांना चहा द्यावी की कॉफी. बाबांनी त्यांना सांगितले की त्याची काही गरज नाही, तुम्ही त्याला तरण द्या. दूध, बदाम, अक्रोड, पिस्ते याचं तरण बनवायला सांगितलं. पिल्ले डॉक्टरांना हा उपाय पटणारा नव्हता, पण बाबांची आज्ञा मोडण्याची कोणाची प्राज्ञाच नव्हती. त्यांनी ते तरण बुटींना दिलं आणि अर्थात बुटी बरे झाले. बाबांचे शब्द सामूहिक होते. आळंदीचे एक स्वामी होते. त्यांना काही कानाची व्याधी होती, त्यामुळे त्यांची मनःशांती हरपली होती. झोप येईना आणि ऑपरेशन करण्याची जरुरी दिसू लागली. ते अस्वस्थ झाले. कानाला ठणका होता आणि त्यांना ऑपरेशनची भीती वाटत होती. शेवटी त्यांनी शिर्डीचा रस्ता धरला. तिथे जाऊन बाबांचे पाय धरले व त्यांना बरे करण्याची गळ घातली. बाबांनी उदीप्रसाद देऊन अल्ला भला करेगा म्हटले. ते परत आले. तो कानाचा ठणका थांबला. थोडीशी सूज दिसत होती आणि ऑपरेशन करायला लागतं काय अशी अजूनही थोडी शंका होती. पण ते जेव्हा डॉक्टरकडे गेले तेव्हा त्यांनी पुन्हा बाबांचा धावा केला तर डॉक्टरने त्यांना सांगितले की सूज केव्हाच उतरली आहे आणि मग शस्त्रक्रियेची काही गरजही राहिली नाही. बाबांना भक्तावर संकट असल्याची प्रार्थना करावी लागत नसे. त्यांचे भक्तांच्याकडे लक्ष असतेच.
सभामंडप बनवताना काकासाहेब महाजनींना मोडशीचा त्रास होऊ लागला, जुलाब होऊ लागले. पण त्यांची श्रद्धा होती की बाबांना हे सगळं माहितीच आहे, मी कशाला बरं करण्याची प्रार्थना करू, ते मला बरं करणारच. त्यामुळे त्यांनी बाबांना काही सांगितलं नाही. शेवटी जुलाब वाढू लागले तेव्हा त्यांनी कोपऱ्यात एक पाण्याचा तांब्या ठेवला. पोटात कळ आली की तांब्या घेऊन ते जात आणि परत येत. बाबा हे पाहत होते. शेवटी जेव्हा कामाची सुरुवात झाली आणि मजूर जमीन खणू लागले तेव्हा बाबांनी आरडाओरडा शिव्याशाप चालू केले. बाबांनीच मी लेंडीबागेतून परत आलो की काम सुरू करा असं म्हटले होते, तेव्हा ते कशासाठी संतापले कोणाला कळेना. रागाने सटका घेऊन ते मजुरांच्याकडे धावले आणि मार नको म्हणून मजूर पळू लागले. त्यातल्या कोणाची तरी भुईमुगाची दाणे असलेली पिशवी खाली पडली असावी, ती घेऊन साफ करून त्यांनी काकांना खायला सांगितले. त्याचबरोबर त्यांना ते शिव्याही देत होते. मग खाऊन झाल्यानंतर त्यांनी त्यांना झारीतून पाणी प्यायला लावले आणि म्हणाले की जा, आता तुझा आजार संपला. आणि आश्चर्य म्हणजे तेव्हापासून काकांचा आजार संपला. हारदा गावचे दत्तोपंत म्हणून पोटशुळाचे रोगी होते. 14 वर्षे त्यांना त्रास होता. बाबांकडे गेले. बाबांना त्यांनी व्यथा सांगितली, करुणा भाकली आणि त्यांच्यावर बाबांची दया झाली. 15 दिवस बाबांनी त्यांना शिर्डीत ठेवून घेतली आणि त्यांचा आजारी थांबला. आता परत भीमाजी पाटलांच्या कथेकडे वळू. भीमाजी पाटील बाबांनी सांगितलेल्या घरी राहू लागले आणि तिथल्या ओल्या जमिनीवर ते झोपू लागले. त्यांनी त्याच्यावरच गोण पांघरून टाकले आणि त्यावर ते झोपू लागले. बाबांनी औषध सांगितले तेव्हा कशाला प्रश्न विचारायचे, त्याची काही गरज नाही हे त्यांना माहीत होते. त्यांना झोप लागली. स्वप्नात बालपणीचे पंतोजी आले आणि ते त्यांना छडीने मारू लागले. पाठ अगदी फोडून काढली. एक सवाई पाठ व्हावी म्हणून ते बडवत होते. सवाई अशी होती, जीस गमे पद अन्य गृही ठेविले जरी सर्प शिरी, वाक्य जिसे दुर्लभ ज्यापरी दुर्मिळ ते धन लोभी करी, कांत समागम तेच गमे सुख पर्व नसे जरी वित्त घरी, शांत मने निज कांत मते करी कृत्य सती जनी तीच खरी. हे पाठ व्हावे म्हणून स्वप्नात त्यांनी भरपूर मार खाल्ला. त्यानंतर एक दुसरं स्वप्न पडले. त्यात एक गृहस्थ वरवंटा घेऊन त्यांच्या छातीवर बसला आणि छाती वरवंट्याने चांगली रगडली. मरणपर्यंत वेदना झाल्या. शेवटी तेही स्वप्न संपले. त्यानंतर त्यांना गाढ झोप लागली आणि सकाळी जाग आली. त्यांना त्यांच्या स्वप्नाचा बाबांच्या दर्शनाची स्वप्नाची पूर्ण आठवण आली आणि रोग बरा झाल्याची त्यांना भावना होऊ लागली. रोगमुक्त होत असल्याची त्यांना खात्री होऊ लागली. ते पुन्हा मशिदीत दर्शनाला गेले आणि बाबांच्या चरणाला त्यांनी मिठीच घातली. त्यांना पुनर्जीवन मिळाल्यासारखे वाटले. त्याचे उपकार कसे फेडणार. त्यानंतर हळूहळू त्यांचा रोग संपला आणि ते पूर्ण बरे झाले. बाबांची भक्ती स्तुती गात ते आपल्या गावी जुन्नरला पोचले. त्यानंतरही ते वारंवार बाबांच्या दर्शनाला येऊ लागले. घरामध्ये चांगले कार्य झाले की सत्यनारायण करायची पद्धत आहे. तसाच भीमाजींनी सत्यनारायणाचं व्रत घातले. मात्र ते सत्य साई व्रत करू लागले. ते साईबाबांना सत्यनारायणाचा अवतार मानत, कारण त्यांनीच त्यांचा रोग बरा केला होता. ते त्यांची सत्यनारायणाप्रमाणे पूजा करत आणि सत्यनारायणाच्या कथाऐवजी दासगणू लिखित भक्तलीलामृत मधील कथा वाचत. साईच सत्यनारायण याची त्यांची पूर्ण खात्री होती. त्यांचे ते व्रत बघून गावातले इतर लोकही मग सत्य साई व्रत करू लागले. संतांचे चमत्कार किती मोठे असतात पहा. संत हे परमेश्वराचे स्वरूप असतात हे पुन्हा सिद्ध झाले. यापुढील अध्यायात नांदेडच्या एका पारसी गृहस्थाची पुत्रप्राप्तीची आकांक्षा बाबांनी कशी पूर्ण केली याची कथा ऐकूया. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.